शिवसेनेबाबत जुळवून घेतल्यानंतर राष्ट्रवादी सोबत जाताना मात्र भाजपकडून मलिकांची अट घालण्यात आली आणि त्यामुळे राष्ट्रवादी आता या संवादावरती नेमकी काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यामुळे या सर्व बाबींबाबत राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार। प्रशांतजी, आपलं खूप खूप स्वागत। मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी राष्ट्रवादीनं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, जो नवाब मलिक साहेबांसाठी जो हा निर्णय झालेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आहेत आणि राजकीय निष्कर्ष काढण्यासाठी त्यांच्यावर केलेले अंदाज किंवा भाष्य निरर्थक आणि चुकीचं आहे। आमच्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे साहेब हे मिळून डिसाईड करतील काय करायचं आहे आणि काय नाही करायचं। महायुतीमध्येच लढणार आहे आणि महायुती जिंकणार आहे, पण कोणावर असं आरोप करणं हे काही ठीक नाही, कारण की आज ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ आहेत ते। त्याच्यामुळे असं काही कुठे आम्ही करणार नाही। आमचे सगळे पक्षाचे जितके वरिष्ठ लोक आहेत ते डिसाईड करतात। बरोबर आहे, मात्र भाजपनं आणि खास करून अमित साटम यांनी तर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की एका बाजूला नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका नको आहेत, त्यामुळे या महायुतीमधून 3 ठिकाणी आऊट राहण्याचा निर्णय स्वतः राष्ट्रवादीनं घेतलेला आहे का प्रशांतजी? नाही ना, आमचे नेते अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे साहेब हे डिसाईड करतील ना काय करायचं आणि काय नाही करायचं म्हणून। ते महायुतीतल्या लोकांशी बोलतील ते, पण नवाब मलिक साहेब हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे मला वाटत नाही की हे असं काही म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल, आणि तसं काही आमच्या पक्षातही नाहीये आणि काही नाही। सगळं मिळून आम्ही महायुतीचं, बीएमसीचं सुद्धा इलेक्शन लढणार आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळून इलेक्शन लढणार आहे। आता अजून त्याच्यावर चर्चा झालेली नाही आहे, ती चर्चा जेव्हा होईल त्यावेळेस हे सगळं डिसाईड होईल। कारण की आता कुठे चर्चा झाली आहे, आता हे सूत्र हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे सूत्र माहित होत आहे, पण अमित साटम स्वतः बोलल्यानंतरच माध्यमांनी या संदर्भातला आवाज उठवलेला आहे। प्रशांतजी, मलाही आपल्याला एक थेट प्रश्न विचारावा असा वाटतो, ज्या प्रकारे भाजपची एक ठाम भूमिका आहे नवाब मलिकांना घेऊन, तशीच नवाब मलिकांच्या पाठीशी उभं राहून महायुती जे मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये करते आहे ते इतर ठिकाणी देखील करताना दिसेल का, किंवा नवाब मलिकांचा मुद्दा हा केवळ मुंबईपर्यंत तुम्ही मर्यादित ठेवणार आहात? कारण ज्येष्ठते संदर्भात आपण बोललात तर मग हीच भूमिका कायम तुम्ही पुढल्या काळामध्ये महाराष्ट्रभर ठेवणार आहे का राष्ट्रवादी? बिलकुल 100% ठेवणार। आमचे सगळे नेते, ज्येष्ठ नेते बिलकुल ठरवतील आणि ते जे ठरवतील ते फायनल राहणार। नक्कीच, धन्यवाद प्रशांत पवार, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी। मुंबई, ठाणे आणि पुण्याचे पडसाद मात्र महायुतीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये पडतात।